सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ। आज आपण तुम्हाला दाखवणार आहे आपला एडिटिंग सेटअप दाखवणार आहे। थोडाफार मी एडिटिंग कशी करतो मी ह्या मिनी व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला ओळख करून देतो की हे आहे माझं अंगण आहे आणि ही आहे आमची वृंदा, जिचं नाव आपण वृंदा ठेवलं। ते पण आपल्या एका सबस्क्रायबर फॅमिली मेंबरनी सांगितलं तेव्हा आपण या तुळशीचं नाव ठेवलं आहे वृंदा। तर इथे आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामी समर्थ महाराजांचा नमस्कार करून आजच्या या मिनी व्लॉगला आपण करूया सुरुवात। अंगण तर तुम्ही छोटंसं पाहिलं तर हा आहे माझा असा छोटासा हॉल आहे। माझ्या घरातला देवारघर म्हणजे घरात जेवढं पण तुम्ही काम बघतात आहे ना हे सर्व नवीन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हा डेस्क सुद्धा नवीन दिसतोय। पहिला एक इथे छोटासा डेस्क होता आणि ना इथे मी साखळीने ना एक अशी फळी लावलेली, अशी खाली साखळी होती आणि मी ती कधी पण फोल्ड करून खाली ठेवायचो। त्याच्यावरती हा आपला डेस्कचा सेटअप होता, जिथे बसून आपण 5 वर्ष युट्यूबचे म्हणजे भटकंती एक प्रवास आणि जे आपले बाकीचे काही चॅनल्स आहेत त्याचे बसून आपण व्हिडिओ एडिट केलेले। एवढ्याशा जागेत आपण आपल्या चॅनलवरती 5 ते 6 लाख सबस्क्रायबर गेन केलेले एवढ्याशा जागेमध्ये। पण जसं घर बनवल्यानंतर माझा एडिटिंग सेटअप झाला असा हा नवीन। तर हा आहे माझा एडिटिंग सेटअप आहे। इथे आहेत माझे हेडफोन्स आहेत, इथे माझे माईक आहेत। हा जो तुम्ही बघतात आहे ना हा आहे मॅक मिनी आहे, झेब्राटॉनिकचा मॉनिटर मी याला कनेक्ट केलेला आहे। 4 TB चा हा डेटा स्टोरेज आहे। लॉग इन करूया, तुम्हाला मी एडिटिंग कशावर करतो ते दाखवतो। तर हा आहे फायनल कट प्रो आहे जो मॅक वर चालतो। ह्या पूर्ण सॉफ्टवेअर वर मी आतापर्यंत सगळे व्हिडिओज माझे एडिट करत आलेलो आहे। एडिट करण्याच्या अगोदर आपण आपले फोल्डरचं मॅनेजमेंट कसं करणार ते इथे आहे। बँजो 2024 चा डेटा, बँजो 2025 चा डेटा, भटकंतीचा सगळा डेटा, व्लॉग 2024, व्लॉग 2025 असे माझे वेगवेगळे फोल्डर्स असतात। पण मी हे सर्व फोल्डर मॅनेजमेंट का करतो माहिती आहे का? कारण की ना कुठे शूट केलेलं, कधी शूट केलेलं ना हे माझ्या डोक्यात चांगलं फिट होतं आणि त्यामुळे ना माझा डेटा ना मला शोधावा लागत नाही, तर तो डेटा मला पटकन मिळून जातो। तर इकडे तुम्ही बघतील बँजोचा एक इव्हेंट आहे, त्यानंतर व्लॉगचा एक इव्हेंट तुम्हाला दिसतोय, त्यानंतर भटकंतीचा एक इव्हेंट दिसतोय आणि त्यानंतर एक म्युझिकचं सेक्शन दिसतंय आणि त्यातला एक असा प्रोजेक्ट बनतो। तर ही एक मी प्रोजेक्ट फाईल ओपन करतो, तसा काही हा व्ह्यू आहे। तर मित्रांनो सगळे आहेत इव्हेंट आहे। तर हे असं आहे माझा एडिटिंग सेटअप। तर तुम्हाला आतापर्यंत कळलं मी एडिटिंग स्टार्ट कुठल्या डेस्क पासून केलेली आणि कुठपर्यंत आलेलो। तर हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।